पुन्हा एकदा बॉलर तयार. ऑफ साइडला फटका तर चांगला आहे, परंतु सॉफ्ट डिसमिसल. संदेश केने आज बॉडी लँग्वेज थोडीशी आपल्याला पाहायला मिळाली, ती पॉझिटिव्ह नव्हती. उत्कृष्ट दर्जाची कामगिरी करतोय. ग्रेट बॉलिंग. बॅटिंग मध्ये मात्र आपण पाहू शकला तर विथ द बॅटने तर कामगिरी होत नाही. परंतु वर्ग येतात, भुकेची तमाना बाळगताना क्रिकेट पाहण्यासाठी येतात. आपला गाडी भाडा नाश्ता पाणी कसं सोडवायचं हे आपल्या हातामध्ये आहे आणि त्यासाठी हे दाते उभे राहतात ते प्रेक्षकांच्या पाठीमागे. विकेट मिळते, फलंदाज बाद होताना नितीन. आदरणीय सन्मान्य किरणजी घोडविंदे साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण कृपेजी कुडू यांच्या शुभ स्वागत सन्मान आपण या करूया. सुधीरजी चौधरी यांना विनंती करेन आपण समोर या. आपले यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करीत आहोत. खिशामध्ये जरूर गेले असते, मात्र थोडासा दूर राहिला चेंडू आणि रनआउटची विकेट आली. अचानक पडझड सुरू झाली या मैदानाच्या आतमध्ये. 27 धावा. आज काय परफॉर्म केलाय कासार वडवली. कालही खूप सुंदर पद्धतीने खेळला होता हा संघ. खूप प्रदीर्घ कालकीर्द गेली आणि त्यानंतर कुणीतरी असं एक व्यक्तिमत्व इथनं तयार झालं, एक आमदार साहेब, ज्यांच्या माध्यमातून या समस्या सातत्यानं तिथे मांडताना आपल्याला पाहायला मिळाल्या. त्यानंतर या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट गोलंदाज हे पारितोषिक आपल्याला नक्ष बादल पाटील यांच्याकडनं उपलब्ध करून दिलंय. इथे आपण हे पारितोषिक वितरित करणार आहोत. आणि या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट गोलंदाज ज्याच्या नावावर 8 विकेट्स आहेत आणि 8 विकेट्स घेत या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरलाय. नाव आहे प्रसाद, मॅन फ्रॉम कासार वडवली. कासार वडवली संघाचा प्रसाद, तो या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरलाय. 8 विकेट्स या खेळाडूच्या नावावर आहेत आणि त्याला हे पारितोषिक देऊन आपण त्याचा सन्मान. खुश आहे प्रसादच्या चेहऱ्यावर, तर ते हास्य स्पष्ट दिसतंय आणि तो त्याला हे पारितोषिक आपण इथे वितरित करतोय. प्रसाद ठरला या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट गोलंदाज. 8 विकेट्स ज्यानं घेतल्या.